तर या कथेची सुरुवातच होते एका घनदाट अरण्यात. कल्पना करा, एक तरुण तपस्वी आपल्या कठोर साधनेच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आहे. तब्बल 12 वर्ष. विचार करा, 12 वर्ष अन्न पाण्याविना तपश्चर्या. त्याच्या शरीराने तर जणू सगळ्या मर्यादाच ओलांडल्या आहेत. आणि मग दूरवर बद्रिकाश्रमात भगवान शिव आणि भगवान दत्तात्रेय यांना एक विलक्षण दृश्य दिसतं. काय दिसतं? तर एक जेमतेम 18 वर्षांचा तरुण, पण त्याचं शरीर 12 वर्षांच्या कठोर तपामुळे अक्षरशः हाडांचा सापळा बनलंय. आणि तरीही त्याची साधना सुरूच आहे. त्या तरुणाची ही अविश्वसनीय इच्छाशक्ती पाहून भगवान दत्तात्रेय खूप प्रभावित होतात. ते त्याच्या जवळ जातात आणि त्या तरुणाला, म्हणजेच मच्छिंद्राला विचारतात, बाळा, तू आहेस तरी कोण आणि इतकी कठीण तपस्या कशासाठी करतो आहेस? आता बघा, मच्छिंद्र त्या दैवी शक्तीला कुठला अडथळा नाही मानत. उलट त्याला ते एक आशीर्वाद वाटतं. त्याला लगेच कळतं की अरे, ज्या क्षणाची आपण तब्बल 12 वर्ष वाट पाहत होतो तो क्षण अखेर आलाय. तो इतका भावुक होतो की भावनांच्या भरात मच्छिंद्र विचारतो, हे गुरुदेव, तुम्ही तर सगळं जाणणारे आहात, सर्वज्ञ आहात, मग माझ्यापर्यंत यायला इतकं उशीर का लावलात? असं म्हणत तो थेट त्यांच्या चरणांवर नतमस्तक होतो. आणि मग त्याच क्षणी एका प्रचंड मोठ्या परिवर्तनाची सुरुवात होते. भगवान दत्तात्रेय मच्छिंद्राला नाथ परंपरेची दीक्षा देतात, त्याला दिव्य मंत्र देतात, अनेक कला आणि विज्ञान शिकवतात आणि इतकंच नाही तर देवतांच्या शक्तीही प्रदान करतात. म्हणजे एक सामान्य तपस्वी आता ज्ञानी मच्छिंद्रनाथ बनतो. आता मच्छिंद्रनाथ म्हणून ते सप्तशृंगी पर्वतावर पोहोचतात. तिथे त्यांच्या मनात एक तीव्र इच्छा निर्माण होते, ती म्हणजे मानवतेच्या कल्याणासाठी एका नवीन ग्रंथाची निर्मिती करण्याची. पण त्यांना हेही पक्क माहीत होतं की इतक्या मोठ्या कार्यासाठी साक्षात देवीचा आशीर्वाद मिळणं अत्यंत गरजेचं आहे. ते 7 दिवसांचे कठोर अनुष्ठान करतात आणि देवी त्यांच्यावर प्रसन्न होते. पण ज्ञान देण्याआधी देवी मच्छिंद्रनाथांसमोर एक खूप मोठी अट ठेवते. अट अशी की त्यांना आधी स्वतःची योग्यता सिद्ध करावी लागेल. आणि मग देवी त्यांना जी विधी सांगते ती ऐकूनच थक्क व्हायला होतं. 6 महिन्यांची एक अत्यंत कठीण, जवळजवळ अशक्य वाटणारी विधी. खरं तर ही फक्त एक विधी नव्हती, तर त्यांच्या संयमाची, त्यांच्या समर्पणाची आणि त्यांच्यातल्या आध्यात्मिक शक्तीची एक मोठी परीक्षाच होती. पुढचे 6 महिने मच्छिंद्रनाथ ते अशक्य वाटणारं कार्य पूर्ण करतात. विचार करा, त्यांचा तो दृढ निश्चय आणि ती अविचल भक्ती खरंच मानवी क्षमतेच्या पलीकडची होती. आणि अखेर त्यांच्या त्या कठोर परिश्रमांना फळ मिळालं. त्यांनी ती परीक्षा यशस्वीपणे पूर्ण केली आणि त्या पवित्र वृक्षात वास करणाऱ्या प्रत्येक देवतेचा आशीर्वाद मिळवला. त्यांच्या साधनेने सगळ्या देवता त्यांच्यावर प्रसन्न झाल्या. आणि ह्याच दैवी ज्ञानाच्या आधारावर ते एका अत्यंत शक्तिशाली ग्रंथाची रचना करतात, ज्याचं नाव आहे शाबरी विद्या. ते या ज्ञानाचे स्वामी बनतात. असं मानलं जातं की हा ग्रंथ सामान्य माणसालाही सिद्धी प्राप्त करून देऊ शकतो. बरं, आता एक सिद्ध गुरु म्हणून मच्छिंद्रनाथ बंगालमध्ये प्रवास करत असतात आणि तिथेच त्यांना एक जोडपं भेटतं जे निपुत्रिक असल्यामुळे, म्हणजे त्यांना मूलबाळ नसल्यामुळे खूप दुःखात असतं. त्या स्त्रीचं दुःख मच्छिंद्रनाथांना पाहवत नाही. ते तिला चिमूटभर चमत्कारी भस्म देतात आणि वचन देतात की तिला नक्कीच एक दैवी पुत्र होईल. पण इथेच कथेत एक वेगळं वळण येतं. या देवी कृपेवर सांसारिक शंका आणि भीतीचं सावट पडतं. तिचे शेजारी तिला सांगतात, अगं, या कानफाट्या साधूंच्या जादूपासून सावध राहा. आणि या बोलण्याने ती स्त्री प्रचंड घाबरते. तिच्या मनात जी आशेची किरण होती तिच्या जागी आता भीती घर करते. ती विचार करू लागते की हे भस्म खरंच वरदान आहे की कोणता शाप? आणि अखेर घडायचं तेच घडतं. भीती आणि शंकेच्या इतकी आहारी जाते की ती स्त्री तो दैवी वरदानच नाकारते. ती ते पवित्र भस्म उचलते आणि जवळच्याच एका शेणाच्या ढिगाऱ्यावर फेकून देते. आणि इथेच एक खूप महत्वाचा प्रश्न उभा राहतो की जेव्हा श्रद्धा आणि भीती एकमेकांसमोर येतात तेव्हा काय घडतं? आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे जेव्हा एखादी दैवी देणगीच अशी नाकारली जाते तेव्हा त्या कृपेचं पुढे काय होतं? ही कथा आपल्याला याच विचारात सोडून जाते.